आमची गुरुदेवता कलावती माता, आमची गुरुदेवता कलावती माता. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. बेळगाव निवासी परमपूज्य आई श्री कलावती देवी यांच्या जीवनक्रमावर आधारित पॉडकास्ट मालिकेतील या पुढच्या भागात मी सौ गौरी गोठिवरेकर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मागील भागामध्ये आपण परमपूज्य आईंचा जन्म, त्यांच्या बाळलीला, तसंच त्यांचा विवाह आणि त्यांना झालेली मुलं, त्यांचा एकूण संसार, आदर्श संसार असं म्हणायला हवं, या सर्वांबद्दल आपण उमेशदादांकडनं जाणून घेतलं. आता त्यांच्या जीवनात ह्यापुढे काय घटना घडल्या, गुरुकृपा कशी घडली, यासाठी हे सगळं आपल्याला सांगण्यासाठी आज पुन्हा आपल्यासोबत उमेशदादा आलेले आहेत. नमस्कार दादा. नमस्ते. तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार दादा. मागील भागामध्ये परमपूज्यायांचा जन्म, त्यानंतर त्यांच्या बाळलीला, त्यांचा झालेला संसार, विवाह, संसार, त्यांना झालेला पतिविरह, या सगळ्यांबद्दल तुम्ही सांगितलं. आता त्यांच्या आयुष्यात अशा काय घटना घडल्या त्यानंतर की त्यांना गुरुकृपा मिळवण्याचा मार्ग सुकर झाला, ते आम्हाला सांगा ना. गेल्या भागापर्यंत आपण बघितलं की पती निधनानंतर एका पडक्या विहिरीमध्ये आपला देहत्याग करण्यासाठी त्या गेलेल्या होत्या. आणि त्या साधूंनी जो संकेत दिला त्यांना, जो दृष्टांत दिला की तू हा देह तुझा त्यागण्यासाठी नसून इतर देहत्याग करणारी जी दुःखी कष्टी लोकं आहेत त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं जीवन पुन्हा मार्गावर आणण्यासाठी, त्यांना सावरण्यासाठी तुझा जन्म आहे आणि तू लवकरच श्री सिद्धारूढ स्वामींच्या आश्रयाला जा. अशा रीतीनं त्यांना तो दृष्टांत मिळाल्यानंतर त्यांचं हृदय शांत झालं. पुढं बाबूराव त्यांना आपल्या घरी घेऊन आले, 2 लहान मुलं. आणि वैधव्य आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की लोक भेटायला येतात, तेव्हा भेटायला आलेल्या लोकांनी त्यांना उपदेश सुरू केला की तू आता नर्स काम शिक. कुणी म्हणायला लागलं तू शिक्षिका हो, कारण आता 2 लहान मुलांची जबाबदारी तुला कशी पेलवणार आणि तू कसं तुझं आयुष्य जाईल. खरं तर हे सगळं ऐकून त्यांना दुःख व्हायचं. ईश्वरी संकेत, त्या साधूंनी दिलेली गोष्ट त्यांच्या मनामध्ये होती आणि त्याच गोष्टीची त्या वाट पाहत होत्या. तेव्हा त्यांनी सगळे दागदागिने काढून ठेवलेले होते, पांढरं वस्त्र त्या नेसत होत्या आणि त्याच प्रसंगाची एक वाट बघत, त्या आशेचा किरण त्यांच्या मनामध्ये होता आणि त्याची वाट बघत त्या राहत होत्या. परंतु तो प्रसंग येत नव्हता. त्यावेळेच्या जर त्यांच्या परमेश्वराला प्रार्थनाच आपण पाहिल्या काय काय प्रकारच्या होत्या तर आपलं हृदय पिळवटून जाईल. त्यांच्या काही प्रार्थना अशा आहेत, त्यावेळी त्या देवाला म्हणायच्या की जगामध्ये पापाचं बीज शिल्लक राहावं म्हणून तू मला जिवंत ठेवलेस की काय, आता का पुढचा मार्ग मला तू दाखवत नाही आहेस. त्या देवाला म्हणायच्या की तुला असं वाटतं का की ही 2 लहान मुलं आहेत म्हणून मी पुढच्या मार्गावर जाण्यासाठी माझं मन कच खातं आहे. असं जर तुला वाटत असेल तर ह्या 2 लहान मुलांना देखील तू घेऊन जा, पतीला जसं घेऊन गेलास तसं. अशा रीतीने त्यांच्या मनामध्ये खळबळ माजलेली होती. असेच दिवस पुढे जात असताना एक दिवशी अत्यंत बेचैन अवस्था झाली त्यांची आणि काय हे पुढे होणार आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि त्याच रात्री त्यांना पुन्हा दृष्टांत झाला आणि पहाटेलाच तो उठून हुबळीला श्री सिद्धारूढ स्वामींच्याकडे जाण्यासाठी निघ असा दृष्टांत झाल्यावर लगेच तो त्यांनी अंमलात आणला. 2 लहान मुलं, पहाटेची वेळ होती, सगळी निजानीच होती, म्हणजे सगळी लोकं उठण्याच्या आतच त्यांनी नेसत्या वस्त्रांनिशी त्या बाहेर पडल्या. अंगावर दूध पिणारं एक मूल होतं, त्यालाही बाजूला काढून ठेवलं. मोठा मुलगा बाळकृष्ण, त्यालाही बाजूला काढलं. त्यांचा मायामोह दूर केला आणि त्या हुबळीला महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी घरातून निघाला. कोणाला काही सांगितलं नाही कुठे जाते काय जाते. आणि मग पुढे गंगावळी नदीपर्यंत गेल्या. मग पुढे नावेतनं काही प्रवास केला. मग पुढे अंकोल्याला जाऊन बसमध्ये बसल्या आणि मग पुढे ती बस हुबळीला पोचली. त्यावेळी साधारणतः संध्याकाळचे 6-7 वाजले असतील. त्यावेळी हुबळीला श्री सिद्धारूढ महाराजांच्या मठामध्ये त्या आल्या
तेव्हा महाराज मठात नव्हते. त्या काळी महाराज हळे हुबळी इथं संध्याकाळचे रात्रीचे मुक्कामाला जायचे आणि त्यामुळे त्या मठातच वस्ती केली त्या दिवशी त्यांनी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा महाराज टांग्यातून उतरले आणि दर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला, सगळे भक्त मंडळी खोळंबली होती दर्शनासाठी, तेव्हा साहजिकच रुक्माबाई त्यांच्याबरोबर दर्शनाला गेल्या आणि त्या दर्शनाला घेऊन त्या समोर येतात. तोच स्वामी त्यांच्याकडे अत्यंत प्रेमदृष्टीने पाहिलं आणि स्वामी म्हणाले की तू आलीस, तुझीच मी वाट बघत होतो. ते शब्द ऐकता क्षणी त्यांना फार गहिवरून आलं की सद्गुरू आपली वाट, शिष्याची एखादा मी वाट बघत होतो तुझी असं म्हणणं म्हणजे केवढं महत् भाग्य त्या शिष्याचं. तर त्यांच्या डोळ्यातून एकसारख्या अश्रुधारा सुरू झाल्या. कंठ सद्गदित झाला की गुरूंची लीला काय आहे आणि गुरूंचं प्रेम काय आहे की तो माझी वाट बघत आहे. म्हणजे त्यांच्या सगळ्या दुःखावर स्वामींनी फुंकर घातली आणि त्यांना सांगितलं की तुझीच मी वाट बघत आहे आणि त्यांना त्या मठामध्ये आश्रय दिला. म्हणून गुरुचा अभय आणि गुरुचा आश्रय ह्या फार मोठ्या गोष्टी त्यांना तात्काळ स्वामींनी बहाल केल्या, त्यांना मिळाल्या. आणि त्यांनी मठामध्ये जसं पक्षीने आपल्या पिल्लांना पंखाखाली ठेवून त्यांना मोठं करते, तसं स्वामींनी त्यांना आपल्या मठामध्ये थारा देऊन त्यांच्या पुढच्या शिक्षणाची सोय केली. स्वामी हे वेदांती होते आणि वेदांताशिवाय कुठलं ते बोलतच नसत काही. अशा रीतीनं त्यांचं रोज मठामध्ये स्वामींचं प्रवचन होत असे. ती सगळी प्रवचनं त्या ऐकायच्या. कुठेतरी पाठीमागे बसायचं, कारण लोकांच्या दृष्टीस आपण पडू नये की कोण आहे असं लोकांना वाटूसुद्धा नाही, म्हणून कुठेतरी कोपऱ्यात बसून, पण कान मात्र सगळे स्वामींच्या शब्दाकडे असायचे आणि तो बोध कानामध्ये झेलायचा. तसंच मठामध्ये येणारी जाणारी मंडळी पुष्कळच होती, त्यामुळे त्यांच्या निवासाची सोय होती, त्यांच्या भोजनाची सोय होती, तिथे पाकशाळा वगैरे असं होतं. परंतु पाकशाळेत त्या जायच्या नाहीत. का तर तिथल्या अन्नाची जर सवय लागली तर आपल्या ह्या अभ्यासाकडे, पारमार्थिक प्रगतीकडे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. तिथे राहणाऱ्या एका भगिनीने त्यांना विचारलं की तू पाकशाळेत प्रसाद घ्यायला काय येत नाहीस मग? तेव्हा त्या म्हणाल्या की जर त्या पाकशाळेतल्या अन्नाची मला सवय लागली तर आज काय आहे, उद्या काय मिळेल असं वाटून माझ्या प्रगतीकडचं, माझ्या परमेश्वरावरचं, माझ्या गुरुवरचं जे लक्ष आहे, प्रेम आहे, ते हळूहळू कमी होईल, म्हणून मी तिथे येणार नाही. त्यांची त्या मठामधली जर दिनचर्या आपण जर बघितली तर अशक्य आपल्याला वाटावं इतकं आईनी, म्हणजे माऊलींनी, रुक्माबाईंनी तिथे त्यांची तशी दिनचर्या होती. पहाटे उठायचं, भजन म्हणायचं, अत्यंत गोड आवाजामध्ये परमेश्वराला आळवायचं. स्वामींचं जे प्रवचन असेल ते म्हणजे सर्वांगाचा कान करून ऐकायचं. आणि तळ्याच्या पाण्यावर 8-8 दिवस त्या राहायच्या, भोजनच नाही. घरून येताना काय अशी मोठी बॅग किंवा कपडे असं काही आणलेलं नव्हतं, नेसत्या वस्त्रानिशी आलेल्या होत्या. त्यामुळं अर्धं वस्त्र म्हणजे अर्धं पातळ धुवायचं आणि ते वाळवायचं, तोपर्यंत ते अर्धं नेसायचं इकडली बाजू, आणि नंतर मग इकडली बाजू धुवायची, ती नेसायची, असं करून त्या वस्त्र धुत असत. अशा रीतीनं तिथं दिवस कंठत असताना त्यांना असं वाटलं की आपण गुरुसेवा देखील केली पाहिजे. नुसतं मठात राहायचं हे काही खरं नाही, आपण स्वामींना सांगूयात. म्हणून त्यांनी स्वामींना विनंती केली की स्वामी मला काहीतरी सेवा द्या. तेव्हा स्वामींनी तिथे त्यावेळी कैलास मंडपाचं बांधकामाचं काम सुरू होतं. तर स्वामी म्हणले तुला सेवा हवी, चल तर, असं म्हणून त्या बांधकाम चाललेल्या ठिकाणी स्वामी त्यांना घेऊन गेले आणि गवंड्याच्या हाताखाली चुना आणि विटा व्हायची सेवा त्यांना दिली, दिवसातून 2 वेळेला. ती सेवा अत्यंत प्रेमाने त्या करायला लागल्या. म्हणजे असं नाही की ही हलकी सेवा तुम्ही मला का दिली किंवा हे मी कसं करू, असं न वाटता की सद्गुरूंची सेवा आहे, किती मी प्रेमाने करू असं म्हणून मुखामध्ये नाम, इतर वेळी हातामध्ये स्मरणी, कोणाची फालतू बोलणं नाही किंवा वायफळ बडबड नाही किंवा उगीच तुम्ही कुठले ह्या चौकशा नाहीत. आपल्या गुरु सेवा किंवा गुरुनाम ह्याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही त्यांनी तिथे. आणि म्हणून त्या कैलास मंडपाच्या ठिकाणी बांधकाम करीत असताना त्या गवंड्याच्या हाताखाली चुना विटा व्हायची सेवा त्यांनी केली. पुढे पुढे गुरूंवरचं प्रेम, त्यांची सच्ची ज्ञाननिष्ठा, ज्ञानलालसा आणि तीव्र मुमुक्षुत्व हे उत्तरोत्तर त्या काळामध्ये वाढतच गेलेलं आहे. कारण स्वामी वेदांत सांगायचे आणि तो ऐकता ऐकता हळूहळू भक्ती प्रेम हे तर अगोदरपासूनच त्यांच्या स्वभावामध्ये होतं. त्या भक्तिप्रेमाला पुढे हळूहळू ज्ञानाची जोड लागल्यासारखं झालं आणि पुढे ते
उत्तरोत्तर देवावरचं प्रेम त्यांचं वाढत गेलं. ते हळूहळू इतकं वाढलं की भजन म्हणत असताना, अभंग म्हणत असताना नकळत डोळ्यातून अश्रुपात होत असे परमेश्वराच्या नामाने, परमेश्वराच्या प्रेमाने. पण त्याचबरोबर गुरूंनी दिलेली सेवा चोख, गुरूंवरचं प्रेम अत्यंत उत्कट. त्याच्यापैकी एक प्रसंग असा आहे की स्वामी कैलास मंडपामध्ये बसून सायंकाळच्या वेळी आपलं प्रवचन करीत असत. त्या प्रवचनाला अनेक लोक यायचे, भक्त यायचे. स्वामींचा भक्त परिवार खूपच मोठा होता. तेव्हा हुबळी गावातली काही लोकं यायची. परंतु ते एकदा काय झालं, ते स्वामींच्या प्रवचनाच्या आधी ती मंडळी सगळी जमली, त्यावेळी स्वामींचं आसन असं, आणि त्याच्यासमोर एका कुत्र्याने घाण केली येऊन पटकन. आणि ती घाण केल्यावरती सगळ्या भक्तांनी बघितलं की हां हे घाण आहे. पण काहींनी असा विचार केला की आपण कशाला साफ करायची, कोण असतील सेवेकरी त्यांचं ते काम. तेव्हा ते स्वस्तच राहिले. त्याच्यानंतर काही सेवेकऱ्यांनी असा विचार केला की स्वामी तिकडनं येताना जर दिसले ना तर आपल्याकडे बघतील, तेव्हा स्वामी आपल्याकडे बघत आहेत त्यावेळी आपण ते साफ करूया, म्हणजे स्वामींना कळेल की आपण ते साफ केलेलं आहे. पण रुक्माबाई जेव्हा आपली सेवा संपवून त्या प्रवचनासाठी त्या मंडपामध्ये आल्या, पाय ते ठेवता क्षणी त्यांना ती दिसली की कुत्र्यांनी घाण केलेली, आणि आता स्वामी तिथे समोर आसन आहे, आता स्वामी आसनावर येऊन बसणार, प्रवचन सुरू होणार. त्यांनी ताबडतोब क्षणाचा विलंब न लावता ती घाण उचलली, साफ केली, आणि ती जागा सारवून त्या ठिकाणी एक छान रांगोळी काढून ठेवली. म्हणजे कुणाला कल्पनाच नाही की तिथे अशी काही घाण होती. मुद्दामून कोणीतरी छान दिसावं म्हणून रांगोळी काढून ठेवलेली आहे असं वाटावं, असं त्यांनी करून ठेवलं. आणि शांतपणे आपल्या जागेवर जाऊन त्या प्रवचन ऐकायला म्हणून बसल्या. स्वामी आले, प्रवचन झालं. तेवढ्यात कुणीतरी एखाद्या भक्तांनी त्यांना एक डबा हातात आणून दिला प्रसादाचा. त्याच्यात पेढे होते. स्वामींनी तो डबा उघडला आणि त्यातला पेढा घेऊन विचारला, हा पेढा कोणाला पाहिजे. त्याबरोबर सगळ्यांनी हात वर केले की स्वामींच्या हातचा प्रसाद म्हणजे किती भाग्य, तर मग आम्हाला द्या, आम्हाला द्या, असं सगळेजण म्हणाले. परंतु स्वामी म्हणाले की या इथली कुत्र्याची घाण ज्याने काढली त्याला हा प्रसाद मी देणार आहे. असं म्हटल्याबरोबर सगळे हात खाली आले आणि मग रुक्माबाईंना बोलवून स्वामींनी तो प्रसाद त्यांना दिलेला आहे. अशा रीतीने स्वामींवर अत्यंत प्रेम होतं. कुणी काही स्वतः काही मागायच्या नाहीत, भिक्षा मागायची नाही, भोजनशाळेतही जायच्या नाही. त्यामुळे कुणी काही यदृच्छेने दिलं की हे घे बाई तू खा, असं मागायचं नाही. दिलं तर तेवढं घ्यायचं, पण ते मिळाल्यानंतर सुद्धा त्यातला काही भाग स्वामींना द्यावा असं वाटल्यावरून कुणी काही मनुका दिल्या तर स्वामींना मुखशुद्धी म्हणून त्या द्यायच्या. एका भगिनींनी चकल्या दिल्या तर हे स्वामींना कडक आहे, त्यांना खाता येत नाही ह्या गोष्टी, म्हणून कुठेतरी त्या मठात गेल्या, तिथे त्या पाट्यावर त्या वाटल्या, त्याची पूड केली आणि ती स्वामींना दिली की स्वामी हे बघा मऊ आहे, तुम्ही खाऊन बघा. अशा रीतीने सद्गुरूवरचं प्रेम, सच्ची ज्ञाननिष्ठा, ज्ञानलालसा, मुमुक्षुत्व ह्या सगळे गुण वाढायला लागले, वाढत गेले आणि त्याचा महासागर झाला पुढे, असं आपल्याला म्हटलं पाहिजे. स्वामींचं बारीक लक्ष होतं त्यांच्यावर. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, असं जे संतवचन आहे त्याचाच हे सगळं तुम्ही सांगितलेल्या घटना ऐकताना असा प्रत्यय आला. म्हणजे लहान मुलांना सोडणं हे पुस्तकात वाचणं सोपं, पण प्रत्यक्ष घटना जी घडली असेल ती केवळ म्हणजे गुरुकृपा व्हायला पाहिजे म्हणून आणि आमच्यासारख्या लोकांचा उद्धार करायचा म्हणून त्यांनी एवढा मोठा त्याग केला. आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळा सांगितलेला घटनाक्रम म्हणजे किती कठीण असं त्या म्हणजे तपश्चर्याच एक प्रकारे त्यांनी त्या आश्रमात केलेली आहे, सिद्धारूढ स्वामींच्या आश्रमात. मग गुरुकृपा नक्की त्यांच्यावर केव्हा बरसली ते जरा सांगा ना मला. अशा प्रकारे दिनचर्या त्यांची जेव्हा सुरू होती त्याचबरोबर मानसिक बदल देखील घडत होता की गुरूंवरचं प्रेम उत्तरोत्तर वाढत गेलं. ईश्वरनिष्ठा, ज्ञानलालसा हे गुण हळूहळू वाढत गेले, पराकुटीचे वाढले. केव्हाही परमेश्वराचं नाव आलं, परमेश्वराचं अभंग म्हणताना देखील डोळ्यातून अश्रुपात होत असे. लोकात मिसळणं नको वाटायला लागलं, एकांत प्रियता वाढली. असं त्यांची दिनचर्या सुरू असताना स्वामींचं देखील तेवढंच लक्ष होतं त्यांच्याबरोबर. एकदा असं झालं की स्वामींची हुबळी गावामध्ये एका शिष्याच्या घरी पाद्यपूजा होती. 1928 सालानी दसरा होता तेव्हा. त्यावेळेस सगळे इतर शिष्यही स्वामींचे त्या कार्यक्रमासाठी स्वामींबरोबर जाणार होते. त्याबरोबर रुक्माबाई गेल्या. तिथे गेल्यानंतर त्या शिष्याने स्वामींची पाद्यपूजा केली आणि त्यांना दूध आणि फळं अर्पण केली. त्याबरोबर स्वामींनी रुक्माबाई त्यांच्याबरोबर होत्या, तर रुक्माबाईंना बोलवून आपल्या आसनावर स्वामींनी बसवलं आणि आपल्याला अर्पण केलेला दूध रुक्माबाईंना दिलं प्रसाद रूपाने. आणि आपल्याला त्या शिष्याने दिलेली जी शाल होती
ती स्वामींनी स्वहस्ते रुक्माबाईंना पांघरली आणि त्यांनी सांगितलं की आजपासून हिचं नाव मी कलावती असं ठेवलेलं आहे. म्हणून 1928चा जो दसरा होता त्या दिवशी महाराजांची कृपा, एक विशेष आशीर्वाद त्यांना मिळाला आणि त्याही पुढे तर ईश्वरावरचं प्रेम आणखीनच वाढलं. ज्ञानलालसा आणि त्या परमेश्वराचा आपल्याच अंतर्यामी असलेल्या परमेश्वराचा वेध घेण्याचा जो उत्कंठा होती, त्यांचं जे अनन्य शरणागती, त्याच्यामध्ये अत्यंत वाढ झाली आणि पुढे लवकरच तो दिवस आला गुरुकृपेचा. आपल्याच कुटीमध्ये ज्यांना उतरायला जागा दिलेली तिथे रोज भजन म्हणायचं हा त्यांचा परिपाठ होता आणि ते भजन त्या दिवशीचं म्हणत असताना त्यांची इतकी भावावस्था झाली, भाव इतका दाटून आला की कंडू कंडू काही बिडुगुरी कृष्णा हे भजन म्हणताना त्यांचं देहभानच हरपलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या, शरीर कंपायमान झालं, कंठ दाटून आला आणि प्रचंड भावावस्थेत त्या गेल्या परमेश्वराच्या प्रेमामुळं. त्या क्षणी तिथं स्वामी आले आणि स्वामींनी ते सगळं बघितल्यावर स्वामींना आनंद झाला. आता आपला शिष्य पूर्णावस्थेला पोचतो आहे हे बघितल्यावर कुठल्याही गुरुला आनंद होतो, तसा स्वामींना अत्यंत संतोष वाटला आणि ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि असं म्हणून त्या क्षणी स्वामींनी त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. स्वामींचा तो स्पर्श होताच त्यांना त्यांच्या अंगातून एकदम एखादी वीज चमकून जावं तसं झालं आणि अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि एका आनंद सागरात त्या बुडून गेल्या. त्यांचं पूर्ण देहभान हरपलं. सद्गुरूंच्या त्या स्पर्शाने मनातला उरला किडाळपणा, अशुद्धी, दुर्गुण हे परिपूर्ण नाहीसे होऊन त्यांचं चित्त आरशासारखं लखलखीत झालं आणि त्या देहभान रहित स्थितीत गेल्या. त्या स्थितीमध्ये जवळजवळ 8 तास होत्या त्या आणि स्वामीने आता आपलं काम झालं असं म्हणून स्वामी लगेच गेले तिकडे आणि तिथे त्यांच्यावर लक्ष ठेवायला एका भगिनीला सांगितलं की तुझ्यावर लक्ष ठेव. 8 तास त्या स्थितीत होत्या. जेव्हा त्यांनी डोळे उघडले त्यानंतर तेव्हा आपला जणू काही नवीनच जन्म झाला की काय असं त्यांना त्यावेळी वाटलं. पूर्वीच्या सगळ्या खुणा साफ पुसल्या गेलेल्या होत्या आणि सगळीकडे मीच मी, माझ्याशिवाय काही नाही, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आला, अनुभूती आली असं म्हणायला हरकत नाही. स्वामींनी कृपा केल्यानंतर त्यांना अगदी स्पष्ट शब्दात त्यांच्या पुढच्या आयुष्याची, पुढच्या कार्याची देखील स्पष्ट कल्पना त्यावेळी त्यांना दिलेली होती. पुढे स्वामी एके दिवशी त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले की आता लवकरच मी महासमाधी घेणार आहे, हा देह माझा मी त्यागणार आहे, तेव्हा तोपर्यंत तू इथे मठामध्ये राहा, पण त्यानंतर मात्र तू 6 महिने एकांतवासात पहिले राहा. आत्मानंद जरी तुला मिळाला, लाभला, तरी तो अंगात चांगला मुरला पाहिजे. तेव्हा तू 6 महिने एकांतवासात घालव आणि त्यानंतर 12 वर्षे तुला मी कीर्तन सेवा देत आहे. त्यावेळेला तू कीर्तन करत 12 वर्ष गावोगाव फिर, कुठेही स्थिर व्हायचं नाही, स्थायिक व्हायचं नाही. 12 वर्ष कीर्तन सेवा करीत तू गावोगाव फिरायचं. आता हे स्वामींनी सांगण्याच्या पाठीमागे मला असं वाटतं की स्वामींचा काय हेतू असावा की एकतर स्त्री संत फार तशा कमी आहेत आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे स्त्री संतांची फार मोठी परंपरा आहे ही गोष्ट निराळी, परंतु कलियुगात असलेल्या स्त्री संत फार कमी आहेत. त्यापैकीच ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय तर फारच कमी आहेत. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांनी स्वतःच्या सद्गुरूंच्या कृपेने मिळवलं आणि श्रोत्रिय म्हणजे आपण जे मिळवलं ते दुसऱ्याला प्रदान करण्याची जी शक्ती आहे त्याला श्रोत्रियता. ह्या दोन्ही त्या माताजींकडे असल्यामुळं स्वामींनी त्यांना हे कार्य दिलं की कुठे कुठे खेड्यापाड्यात कुठे कुठे मुमुक्षु स्त्रिया असतील, हे खरा मार्ग काय आहे, खरा परमेश्वर काय आहे, माझं खरं स्वरूप काय आहे हे जाणून घेण्याची उत्कंठा असलेल्या अशा कितीतरी स्त्रिया असतील की ज्या केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून त्या आज पुढे येऊ शकत नाहीत. त्यांना कुठल्याही स्त्रीला आता मी सद्गुरूचा शोध करत जाते म्हणून घरची माणसं सोडणार नाहीत, त्यांनाही मर्यादा पडतील. आता सगळेच काही आईंच्यासारखं घर सोडून जाऊ शकत नाहीत, त्यांचं वैराग्यच तेवढं होतं. म्हणून त्यांनी येण्याच्या ऐवजी तू त्यांच्याकडे जा, तू त्यांच्यापर्यंत पोच, हा जो मी बोध केला तो त्यांना तू बोध कर
आणि त्यांना त्यांच्या मार्गात पुढे ने किंवा त्यांना मुक्ततेचा मार्ग दाखव, त्यांना मुक्त करून सोड, असं म्हणून ती सेवा स्वामींनी माताजींना दिली असं मला वाटतं. स्वामींनी एक प्रकारे आपल्या पुढचं कार्य त्यांच्या हातात सोपवलं असं मला वाटतं. ते स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी लवकरच पुढे तसंच झालं. श्रावण महिन्यामध्ये स्वामींनी महासमाधी घेतली सोमवारी आणि तोपर्यंत त्या मठाचा आश्रय करून राहिल्या. त्यानंतर स्वामींनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी हुबळीमध्येच एके ठिकाणी एक जागा बघितली छोटी जैनाच्या वाड्यामध्ये आणि 6 महिन्याचा साधनाभ्यास किंवा एकांतवासाचा जो काळ आहे तो त्या खोलीमध्ये त्यांनी काढलेला आहे. एवढीशीच खोली होती, 6 फूट बाय 4 फूट अशी असेल आणि त्या परिसरात अशी व्यक्ती त्या खोलीत कोणी राहत आहे हेच कुणाला माहीत नव्हतं. इतकं परांगमुख अवस्था ज्याला आपण म्हणतो तशी त्यांची होती. सगळे उठण्याच्या आत उठायचं, पहाटे 4च्या आत आपले प्रातःविधी उरकायचे आणि मग ध्यानाला बसायचं, जप करायचा. ते कोणाला ती खिडकी त्याला खिडकीसुद्धा नव्हती त्या खोलीला, पत्र्याची खोली होती. 2-3 छिद्र त्या पत्र्याला होती, त्याच्यातून प्रकाश तेवढा यायचा, तेवढाच प्रकाश. वायुविजनाची काही सोय नव्हती. तरी तशा अवस्थेमध्ये 6 महिने एकांतवासाचे पार पाडले. कुणाला माहीत नव्हतं की तिथे कोणी राहत आहे. आणि त्यानंतर मात्र त्यांनी पुढे कीर्तन सेवेला त्यांच्या आरंभ केला स्वामींनी सांगितल्याप्रमाणे. कीर्तन सेवा म्हणजे गावोगावी जायचं आणि पुढची जी सेवा स्वामींनी सांगितली होती त्याला त्यांनी आरंभ केलेला आहे. तो काळ म्हणजे 100 वर्षांपूर्वीचा आणि एकट्या स्त्रीने म्हणजे केवळ 19 वर्षाचं वय आणि एकटं एवढं सगळीकडे फिरायचं म्हणजे गुरूंवर असलेली एकनिष्ठा ह्याच्याशिवाय काही ते शक्यच नाही. आणि ह्या 12 वर्षाच्या कीर्तन सेवेत फिरत असताना काही बिकट प्रसंग त्यांच्यावर ओढवले का कधी? म्हणजे असं म्हणजे अगदी त्या गुरुप्रेमाची किंवा गुरूंवर असलेल्या श्रद्धेची कसोटी घेणारे असे काही प्रसंग त्यांच्यावर ओढवले का? हो, ओढवले. मुख्य म्हणजे गुरूंच्या शब्दावर अत्यंत विश्वास आणि श्रद्धा होती. स्वामींनी सांगितलेलं होतं की तू जेव्हा 12 वर्ष कीर्तन सेवा करशील तेव्हा लक्षात ठेव मी सतत तुझ्या पाठीशी आहे. हे या एका वाक्याने त्यांना धीर आला. नाही तर तू म्हणतेस तसं अवघं 19 वर्षाचं वय, 19-20 वर्षाचं वय, एकटी तरुण स्त्री आणि गावोगाव फिरायचं. त्या काळी दळणवळणाची साधनं नाहीत, सगळे रस्ते जंगल, नीट रस्ते देखील नाहीत, जंगल भागातून प्रवास करायचा आणि कुठेही एक ठिकाण नाही. आज इथलं मुक्काम हलवून पुढे कुठे जायचं अशा प्रकारे प्रवास करायचा. हे सगळं फार कठीण होतं, अत्यंत कठीण होतं आणि जवळजवळ 100 वर्षापूर्वीचा काळ. पण सद्गुरूवरची श्रद्धा, निष्ठा आणि स्वामींनी जे सांगितलं होतं की मी सतत तुझ्या पाठीशी आहे, ह्या दृढ विश्वास याच्यावरती, त्यामुळे त्यांना काही वाटलं नाही, त्याचं भयही वाटलं नाही. कारण ते अत्यंत निर्भय होत्या. परमेश्वराशिवाय काही उरलंच नव्हतं त्यांच्या आयुष्यामध्ये. सगळीकडे मागे पुढे परमेश्वरच आणि स्वामी रक्षण करणार आहेत म्हटल्यानंतर. त्यातले 1-2 प्रसंग असे आहेत. एकदा कुठे चालत असताना आगगाडीचा प्रवास होता आणि त्या प्रवासात त्या बायकांच्या डब्यामध्ये जाऊन बसल्या. तर त्यांच्याशिवाय त्या डब्यात दुसरं कोणी नव्हतं, एकट्याच त्या प्रवास करीत होत्या. थोड्या वेळानं तिथे एक इसम आला आणि तो त्यांच्याकडे रोखून बघून त्यांनी काहीतरी शस्त्र असा धाक त्यांना दाखवला आणि त्याबरोबर काय झालं की अनेक इसम तिथे आला आणि त्यांनी त्या माणसाला घालून दिलं आणि तो दर स्टेशनवर येऊन त्यांची चौकशी करायच्या की काय बरं आहे ना तुमचं, कसं काय आहात, असं करत करत त्यांना उतरायचं होते. त्या ठिकाणापर्यंत तो आला आणि तो नमस्कार केला त्यांनी की आता तुम्ही जा असं म्हणून. आणि त्यांना नवल वाटलं की कोण हा माणूस, ना ओळखीचा ना बाळखीचा, हा येऊन आपल्या इथपर्यंत त्यांनी सोडल्यासारखं केलं. तेव्हा त्यांनी विचारलं तुमचं नाव काय? तेव्हा त्यांनी सांगितलं माझं नाव गुरुनाथ हुबळीकर. म्हणून सद्गुरूच त्या रूपाने येऊन त्यांचं रक्षण करत होते असं त्या प्रसंगावरून वाटतं. आणखी एक प्रसंग असा आहे की मंगळूरला जाताना एकदा बसनी प्रवास होता आणि रात्रीचा प्रवास होता, जंगल भागातून तो मार्ग होता आणि तिथे त्या बसला काही बिघाड झाला आणि लगेच तो बिघाड दुरुस्त होण्यासारखा नव्हता. त्यामुळे त्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टरनी सांगितलं की इथे गाव आहे, इथे सगळ्यांनी रात्रीची वस्ती करायला लागेल तुम्हाला. आता तिथे कुठेतरी घर शोधा किंवा धर्मशाळेमध्ये असं तुम्ही यात्रेकरूंनी राहा आणि आपली बस म्हणजे नीट झाली, व्यवस्थित दुरुस्त झाली की उद्या सकाळी आपण इथून जाऊ. त्याप्रमाणे कुणी कुठे कुठे आसरा घेतला. त्यांनी तिथे एका घरामध्ये कलावती देवी ह्या देखील गेल्या आणि तिथे राहिल्या. तर त्यांना विशेष असं काही करायचं नव्हतं, बाकीचे सगळे खाणं पिणं हे करण्यात गुंतले
आणि सकाळी उठल्यानंतर प्रातःविधी वगैरे सगळ्यांनी उरकले. त्या मात्र उशाशी एक वीट घेऊन ब्रह्मानुचिंतनम, ब्रह्माचिंतन करीत शांतपणे पडलेल्या होत्या. तर त्या ठिकाणी जिथे त्यांच्या घरी ज्या उतरलेल्या होत्या त्यांचाच कुणी एक नातेवाईक, ते कुणी उद्मी म्हणजे वाण्याचं घर होतं ते, त्यांचाच एक मेहुणा, तो त्यांना बघितलं की एक कुणीतरी तरुण मुलगी अशी झोपलेली आहे आणि त्या खोल्याही अशा पडक्याच होत्या. म्हणजे त्यांच्या मूळ घरात काही त्यांना राहायला दिलेलं नव्हतं. त्यांच्या घराचं असं जुनं घर किंवा असं एखादी पडीक खोली असते तशीच ती खोली होती. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाहिल्यावरती त्याच्या मनामध्ये वाईट विचार आला की तरुण मुलगी दिसते, झोपलेली आहे डोळे मिटून. तेव्हा त्यांनी वाईट विचारांनी त्या खोलीला बाहेरून कडी लावली आणि बाकी ती कडी लावल्याबरोबर तिथे एक साप प्रकट झाला आणि तो सापाने त्याला दंश केला ताबडतोब. आणि तो केल्याबरोबर त्याला आपली चूक कळली की आपण चूक केलेली आहे. आणि तेवढ्यामध्ये तो ओरडायला लागला की बघा मी मोठी चूक केलेली आहे. त्या अशा दाराला मी कडी घातली, आतमध्ये एक स्त्री निजलेली आहे आणि माझी चूक मला कळली, मला पश्चाताप होते, जाऊन ती कडी उघडा, असं तो म्हणाल्याबरोबर ती कडी उघडली. आणि ती कडी उघडल्याबरोबर इकडे बस दुरुस्त झालेली होती. त्या ज्या थेट बाहेर आल्या त्या बसमध्ये जाऊन बसल्या आणि बस सुटली आणि पुढच्या प्रवासाला गेल्या. म्हणून जुन्या त्यांचं जे चरित्र आहे त्याच्यामध्ये ह्या घटनेचा असाच मथळा दिलेला आहे की सद्गुरू सापाच्या रूपाने धावले. तेव्हा कुणी गुरुनाथ हुबळीकर, कुणी कधी सिद्धप्पा हुबळीकर, कुणी कधी सापाचं रूप घेऊन असं सद्गुरूंनी ठाई स्वतः त्यांचं रक्षण केलेलं आहे. अशा तऱ्हेने 12 वर्ष त्यांनी कापली आणि त्या 12 वर्षाच्या काळामध्ये त्या अनेक स्त्रियांना भेटल्या, त्यांची दुःख दूर केली. कित्येकांना त्यांच्या हातून गुरुकृपाही झाली असेल. तो सगळा संदर्भ पुढे आईनी म्हणजे माऊलींनी किंवा गुरुकृपा झाली असा ठेवला नाही, पण निश्चितचपणे अनेक मुमुक्षू स्त्रियांची त्यावेळी त्यांची भेट झाली असली पाहिजे आणि त्यांच्या हातून त्यांच्यावर कृपाही झाली असली पाहिजे असं मला वाटतं. ही कीर्तन सेवा केवळ सिद्धारूढ महाराजांवर म्हणजे त्यांच्या गुरूंवर असलेल्या श्रद्धेमुळेच त्यांनी ती पार पाडलेली आहे. आता कीर्तन सेवा 12 वर्षांची सांगितली, मग ती संपल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडलं पुढे, की त्या स्थायिक वगैरे कुठे झाल्या किंवा काय ते सांगा ना. आता कीर्तन सेवा म्हणजे कीर्तन अत्यंत गोड आणि मधुर आवाज. ती कीर्तन सेवा म्हणजे काय, ती पर्वणीच होती हो ऐकणाऱ्यांना. म्हणजे एखाद्या ठिकाणी गावात जायचं आणि माझं कीर्तन ठेवा म्हणून सुरुवातीला सांगायला लागायचं, नाही तर ह्या कोण नवीन आणि ह्यांना का म्हणून आम्ही कीर्तन ह्यांचं ऐकायचं असं व्हायचं. तेव्हा त्या म्हणायच्या एक वार द्या, एकदा की मी कीर्तन करते, मी गुरूंची सेवा करीत गावोगाव हिंडत आहे, गुरूंनी मला ही सेवा दिलेली आहे म्हणून त्या सेवेमध्ये मी आहे, तर तुम्ही एक वेळेला कीर्तन माझं ठेवा. आणि ते कीर्तन इतकं मधुर असायचं, आवाज गोड, सांगण्याची शैलीच एकदम वेगळी, स्पष्ट आवाज आणि संपूर्ण तेज, गोरी कांती, लांबसडक केस संभार आणि त्या मुखावरचं तेज बघून सगळे श्रोते अत्यंत मंत्रमुग्ध होत होते. त्यामुळे एकदा कीर्तनाला त्यांना एक कीर्तन झालं की ते श्रोते सोडायचेच नाहीत त्यांना, की तुम्ही आणखीन 8 दिवस इथे कीर्तन करा, 7 दिवस झाले की आणखी एक 15 दिवस करा, असं करत कित्येक वेळेला महिनासुद्धा त्यांची कीर्तनं चालायची. या कीर्तन काळामध्ये त्यांनी अनेक प्रदेशात भ्रमण केलं. महाराष्ट्र, कर्नाटक, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणी अनेक ठिकाणी त्या गेल्या. आणि पुढे स्वामींनी जसं सांगितलं होतं, स्वामींनी ज्या काही सूचना त्यांना दिलेल्या होत्या कीर्तन सेवेच्या अगोदर, त्याच्यामध्ये स्वामींनी असंही सांगितलेलं होतं की तू ही कीर्तन सेवा पूर्ण झाल्यावर बेळगावला जाऊन स्थायिक हो, अनगोळ माळावरती. कारण साधू मास्तर म्हणून स्वामींचे एक भक्त होते आणि त्यांचा नेम होता की ते हुबळीला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचे. तर पुढे ते थकले, त्यांचे हातपाय चालेनासे झाले. त्यावेळेला ते असे येताना बघून महाराज त्यांना म्हणाले की तुला फार त्रास होतो आहे, आता तू नको येऊस दर्शनाला, तेव्हा आता मीच तुझ्याकडे येणार आहे बघ, तू काही येऊ नकोस, तुझी तसदी घेऊ नकोस, तू जिथे राहतोस तिथे मीच येणार आहे. असं म्हणून त्या साधू मास्तरांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी म्हणून माताजींना बेळगावला जाऊन स्थायिक होण्याची आज्ञा स्वामींनी केली. आणि त्याप्रमाणे पुढे साधारणतः 42 सालच्या सुमारास बेळगावला येऊन कीर्तन सेवा पूर्ण झाली आणि बेळगावला येऊन त्या एका भाड्याच्या खोलीत घेऊन तिथे राहायला लागल्या. अशी कीर्तन सेवेची समाप्ती झाली. त्यानंतर मला वाटतं बेळगावला त्या स्थायिक झालेल्या आहेत. हरिमंदिराची स्थापना वगैरे जो काही भाग आहे तर ती नक्की त्यांनी कशी केली, कारण धनसंचय तर काही त्यांनी केलेला नव्हता.
आतापर्यंत तुम्ही सांगितलं त्या ह्याच्यानं कळतं की धनसंचय काही नसताना हे सगळं कसं काय घडवून आणलं सद्गुरूंनी. आता ही सगळी सद्गुरूंची इच्छा आणि ईश्वरी लीला, आज हेच एक उत्तर आपल्याला म्हटलं पाहिजे याबाबत. त्याचं असं झालं की कीर्तन सेवेमध्ये त्या जशा अनेक ठिकाणी फिरल्या, तसं मुंबई भागात देखील त्या आलेल्या होत्या. मुंबई भागामध्ये त्यांची कीर्तनं सुरू असताना एकदा उत्सव आला. त्या जिथे असतील तिथे स्वामींचा पुण्यतिथी उत्सव साजरा करायचा असा त्यांचा नेम होता. त्यावेळी तो उत्सव मुंबईमध्ये साजरा केला, सांताक्रूज भागामध्ये कुठेतरी. आणि त्यावेळी तिथे एक जोडपं होतं. त्याच्यापैकी त्या ज्या बाई होत्या त्यांना मेंदूच्या विकाराने त्या ग्रस्त होत्या. आणि मग त्यांनी उपाय विचारला माताजींना की असं असं आहे. तर त्यांचं नाव एम शिवराव असं होतं. आणि असं हिला हा विकार आहे, तर सगळ्या डॉक्टरांची औषधं करून थकलेलं आहे, आता काय ह्याला उपाय करावा. तेव्हा माताजींनी सांगितलं, तिला इथे रोज भजन आपलं चालतं, सप्ताह आहे, तेव्हा तुम्ही रोज भजनाला येऊन त्यांना बसवा, त्यांना ऐकू देत. त्याप्रमाणे ते घेऊन यायला लागले त्या बाईंना. आणि पुढे 7 दिवस 7 म्हणजे त्यांची प्रकृती पूर्ववत झाली. तर ते एक झालेल्यामुळे त्यांच्या माताजींवर प्रचंड श्रद्धा त्यांची बसली. आणि म्हणून त्यांनी माताजींना काही देणगी द्यावी असं म्हणून काही अर्पण केलं. परंतु माताजींनी त्यावेळी त्यांना असं सांगितलं होतं की मी गुरूंच्या सेवेमध्ये आहे आणि त्या सेवेमध्ये मला असं कुणाकडून काही घेण्याची तर अजिबातच आज्ञा नाही, त्यामुळे मी हे घेऊ शकत नाही. आणि परत केलं होतं. त्यानंतर त्या जेव्हा बेळगावला येऊन स्थायिक झाला तेव्हा त्या एम शिवरावांच्या त्यांना असा दृष्टांत झाला की तू रुक्माबाईंना जाऊन काहीतरी अर्पण कर असं म्हणून ते त्यांचा माग काढत, की त्यांना कळलं की आता बेळगावला त्या असतात माताजी. ते तिथे आले आणि माताजींना सांगितलं असं असं मला दृष्टांत झाला आहे, तेव्हा हे तुम्ही घेतलं पाहिजे माझ्याकडून. तर त्या म्हणाल्या की मी असं करू शकत नाही, तुम्हाला जसा दृष्टांत झाला तसा मलाही झाला पाहिजे, तर मी हे तुमचं म्हणणं मान्य करते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनाही तो दृष्टांत झाला. आणि त्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला काही जमीन घेऊन देतो, दान करतो, आणि ते तुम्ही एक आश्रम उभा करा असं म्हणून ती एक जमीन त्यांनी घेतली आणि ती माताजींना त्यांच्या पुढील कार्यासाठी म्हणून दान केली. त्या जागेवरती 1942 साली माताजींनी एक आश्रम बांधला आणि त्याचं नाव श्रीहरी मंदिरम असं ठेवलं. आश्रम म्हणजे काही फार मोठा त्यावेळेला नव्हता, एक छोटी कौलारू इमारत असंच त्याचं स्वरूप होतं. पण तिथे प्रत्यक्ष हरीचा वास होणार आहे, हरी राहणार आहे असं त्या सांगायच्या. आणि तिथे पाय ठेवल्याबरोबर त्याची प्रचिती यायची. अत्यंत शांत वातावरण की जिथे पाय ठेवल्या आपल्या सगळे विचार नाहीसे होऊन आपलं मन स्थिर होऊन एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो असं ते स्थान. म्हणून ते त्यावेळेपासून सुरू झालं. त्याचं नाव श्रीहरी मंदिर. तिथे राहून माताजींनी भजनाचा पाठ, हरिनामाचं महत्त्व हे लोकांना पटवून द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडे अनेक भक्त नंतर यायला लागले. त्यांना आपल्या वडिलांकडून औषधाची माहिती होती, त्याचा उपयोग करून त्यांनी औषध देण्याला सुरुवात केली. ते औषध मिळतं किंवा तिथे बोवारी लोकांची वस्ती होती, त्यांनाही बोलावून परमेश्वराच्या नामाचं महत्त्व, ते अत्यंत अस्वच्छ राहत होते, अत्यंत व्यसनी होते, त्यांची व्यसनं सोटावीत, त्यांचा संसार व्यवस्थित व्हावा, त्यांचं आयुष्य मार्गावर यावं म्हणून अथक परिश्रम माताजींनी केले. आणि त्याच लोकांनी पुढे माताजींना आई म्हणून संबोधायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून त्यांचं आई हे नाव आज रूढ आहे. परमपूज्य श्री कलावती देवी यांना त्यांचे भक्तगण अत्यंत प्रेमाने आई असं म्हणतात. म्हणून आईनी तिथे राहून ह्या सगळ्यांचे आयुष्य मार्गी लावली, त्यांचा उद्धार केला असं म्हणायला हरकत नाही. तिथे 3 वेळी भजनाचा परमेश्वराच्या नामाने सर्व दुःख दूर होतात ही शिकवण त्यांनी तिथे राहून दिली. आणि त्या प्रत्यक्ष भजनाचा पाठ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या दर्शनाने अत्यंत मन प्रसन्न होत असे. त्यांचं दर्शन, स्पर्शन, संभाषण हा लाभ तिथे राहून माताजींचा मिळायला लागला लोकांना. पुढे मुंबई भागातले नव्हे तर चहूकडचे अनेक संसारत्रस्त लोक तिथे यायला लागले आणि परमेश्वराच्या नाम घेण्याचे जे कार्यक्रम होतात तिथे सामील त्याच्यात व्हायला लागले. आणि त्यांचाही अनुभव, त्यांचे दुःख दूर होतात असाच आल्यामुळे जसे गुळाला डोंगळे चिकटतात तसं माताजींचा शिष्य परिवार इथून सुरुवात झाली आणि तो वाढत वाढत पसारा यापुढे गेला. आणि असं त्यांच्या श्रीहरी मंदिरात स्थायिक झाल्यानंतर त्या कार्याची सुरुवात झाली. तिथे अनेक प्रकारचे उत्सव सुरू केले माताजींनी. अखंड हरिनाम सप्ताह ज्याला आपण म्हणतो ते सुरू केले. आणि उत्सवामध्ये अखंड हरिनाम रात्री बंधूंसाठी आणि सकाळी भगिनींसाठी ते अव्याहत, आजही ते काम अव्याहत सुरू आहे.
अशा रीतीने त्यांनी त्या कार्याची मुहूर्तमेढ तिथे 1942 साली रोवली असं म्हणायला हरकत नाही. प्रेक्षक हो, परमपूज्याईंवर झालेली गुरुकृपा आणि त्यांनी केलेली कीर्तन सेवा आणि त्यांनी स्थापलेलं हरिमंदिर हा पूर्ण भाग आज आपण ऐकला. त्यांच्या आयुष्यात अजून पुढे काय घडलं, म्हणजे त्यांच्या आयुष्यात घडलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी केलेला लोकोद्धार आणि त्यांच्यामुळे आलेले लोकांना अनुभव ह्या सगळ्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण त्यासाठी भेटूया आपण पुढच्या भागात. दादा, आज तुम्ही इकडे आलात आणि परमपूज्याईंवर झालेली गुरुकृपा आणि हरिमंदिरापर्यंतची स्थापना हे सगळं अगदी खूप छान आम्हाला सांगितलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.